नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत। इथे आज मी ही जी स्लिंग बॅग, शोल्डर बॅग जी बनवलेली आहे ती आता दाखवते मी तुम्हाला। इथे अशा पद्धतीनेचा बॅक पॉकेट आहे। फ्रंटला मी पॉकेट नाही बनवलं कारण एम्ब्रॉयडरी वर्क असल्यामुळे तिथे मी झिप वगैरे लावलेली नाही आहे। आतून स्पेस भरपूर आहे। याला ॲडजस्टर बेल्ट आहे। चला तर ही बॅग आपण कशी बनवायची ते दाखवूया आता, बघूयात। तर इथे मी हा जो प्रिंटेड कपडा आहे, हा एम्ब्रॉयडरी वर्कवाला, ह्याला मी रबर शीट वापरून मी क्विल्ट केलेला आहे। दोन्ही पीस सेमच आहेत। याची साईज आहे, रुंदी जी आहे 11.5 आणि बॅगची उंची जी आहे 8 इंच। असे 2 पीस घेतलेले आहेत। आणि खालचा जो पीस आहे त्याला मी 2 इंचावर पट्टी कट करून घेतलेली आहे, कारण तिथे मी झिप लावणार आहे। झिपच्या साईडनं, दोन्ही साईडनं मी कपडा लावलेला आहे। इथे झिप लावून आपल्याला त्यावर दाबटीप करून घ्यायची आहे। इथे दाबटीप झाल्यानंतर आतून आपल्याला अस्तर यूज करायचं आहे। ते पण 11.5 बाय 8 इंचाचंच आहे। चारही बाजू शिवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा हा कट करून घ्यायचा आहे साईडचा। अशा पद्धतीने हे पॉकेट तयार झालेलं आहे बॅक साईडचं। ह्या दोन्ही पीसला आपल्याला जोडण्यासाठी तिथे एक अशी पट्टी घेणार आहे मी। तर त्या पट्टीची लांबी जी आहे आपण मोजून बघूयात किती आहे। 26.5 इंच आहे आणि रुंदी आहे मध्यावर 3.5 आणि दोन्ही टोकाला 3 इंच अशी निमुळती घेतलेली आहे। तर इथं पट्टीचा मी दोन्ही साईडनं मध्य काढून घेते, सेंटर। तसाच ह्या दोन्ही पीसला पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे। या दोन्हीचे सेंटर काढून हे दोन्ही पीस जोडून घ्यायचे आहेत त्या पट्टीला। तसाच दुसराही पीस जोडून घ्यायचा आहे। यानंतर इथे आपल्याला 2 टोक आपल्याला इथे जोडून बघायचे आहेत। ही पट्टी व्यवस्थित आहे का, अगदी परफेक्ट झालेली आहे। त्यानंतर आपल्याला वरच्या साईडनं 11.5 बाय 3 इंचाची पट्टी घ्यायची आहे। इथे जोडणार आहे कॉर्नरला वरती। तर इथे मी एक्स्ट्रा आहे ती मी कट करते। 11.5 बाय 3 इंचाची पट्टी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे।
कट केलेला आहे एक्स्ट्रा. त्यानंतर सेंटर काढून मध्यभागी आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि तिथे झिप लावायची आहे. इथे झिप आपल्याला जोडून घ्यायची आहे ही. तर अशा पद्धतीने झिप जोडलेली आहे या ठिकाणी. तर इथे मी हे हुक लावत आहे साईडला. थोडा कपडा जाड असल्यामुळे जरा शिलाई सावकाश घ्यावी लागते इथे, कारण झिप पण त्याच ठिकाणी आलेली आहे. क्विल्टिंग आणि वरती परत 2 पट्ट्या ज्या आहेत त्या जाडसर असल्यामुळे स्लोली घ्यावं लागतं शिवून, त्यात सुई तुटण्याची शक्यता असते. इकडच्या बाजूलाही असंच लावायचं आहे हुक. इथे बेल्ट घेतलेला आहे डबल करून मी. 25 इंच झाला आहे, म्हणजे जवळ तो 50 इंचाचा हा बेल्ट आहे. ॲडजस्टर घेतलेला आहे मी इथे. ॲडजस्टरमध्ये मी बेल्ट टाकून हुकमध्ये लावून घेते आहे आणि आतल्या साईडने दुमडून त्याला शिलाई करून घ्यायची आहे. बेल्ट आपल्याला कमी जास्ती करू शकतो, कमी जास्ती करता येतो, त्यामुळे ॲडजस्टरची गरज आहे इथे. अशा पद्धतीने हा ॲडजस्टर यूज करता येतो इथे. दुसऱ्या साईडची आपल्याला पट्टी इथे जोडून घ्यायची आहे. ही पट्टी आपल्याला इथे साईडला जोडून घ्यायची आहे, साईडच्या पीसला. त्यानंतर दाबटीप घ्यायची आहे. दुसरी साईड अशीच शिवून घ्यायची आहे आणि त्यानंतर दाबटीप घेऊन आपल्याला सेंटर पॉईंट एक काढून दोन्ही साईडचे सेंटर पॉईंट काढून जोडून घ्यायचे आहे. आधी मी पिनअप करून घेतलं आहे सगळीकडून. अगदी परफेक्ट माप आलेलं आहे हे. इथे दोन्ही बाजू मी पिनअप करते आहे. त्यानंतर स्लोली असे साईडनं पूर्ण चारही बाजू आपल्याला दोन्ही साईडच्या शिवून घ्यायच्या आहेत. सगळ्या बाजू शिवून झालेल्या आहेत. मी पायपिंग नंतर करणार आहे. आधी आपण ही बॅग उलटून पाहू शकतो. हे
पॉकेट आतल्या बॅक साईडचं आहे हे. तर पायपिंग केल्यानंतर ही शिलाई दिसणार नाही बिलकुल. मी सुरुवातीला दाखवलीच होती बॅग, त्यावेळेला पायपिंग झालेलं होतं. खूपच सुंदर अशी ही स्लिंग बॅग, साईड बॅग, शोल्डर बॅग कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.